आज 7 डिसेंबर 2025 रोजी आहे संकष्टी चतुर्थी. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि यावर्षी या महिन्यात येणारी ही शेवटची संकष्टी आहे. तर या संकष्टीला आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर ते काय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की या महिन्यात माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते आणि माता लक्ष्मीची ज्या घरात मनोभावे आणि विधिवत सेवा केली जाते त्या घरात ती निरंतर वास करत असते. आणि या महिन्यातच येणाऱ्या संकष्टीला जे लोक गणपती बाप्पांची मनापासून सेवा करतं त्यांना माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा या दोघांचा एकत्रित असा आशीर्वाद मिळत असतो. हा संगम वर्षातून एकदाच येतो. त्यामुळं या पवित्र महिन्यात या दोघांचीही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर तर होतीलच, पण विवाह, आरोग्य, नोकरी ज्या काही तुमच्या अडचण असतील याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा तुम्हाला नक्कीच सापडेल. कारण लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पा या दोघांचा संगम आजच्या दिवसात आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला आजच्या दिवसात मिळणार आहे. तर या वर्षाची ही शेवटची संकष्टी आपल्याला काही सेवा करून आणि उपाय करून साजरी करायची आहे. तर त्या अगदी साध्या सेवा काय करायच्या ते आता तुम्हाला सांगते. पहिली महत्त्वाची सेवा ते म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. गणपती शीर्षाचे 11 वेळा पठण केल्याने आयुष्यातील सगळी विघ्न दूर होतात अशी श्रद्धा आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची आणि साधी सेवा ती म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तिळाच्या तेलाचा दिवा हा आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर लावायचा आहे. तिळाचं तेल हे नकारात्मक शक्तींचा नाश करत असतं. नकारात्मक शक्ती घरातून बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि आपल्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होत असतात. त्याच्यासाठी आज न विसरता संध्याकाळच्या वेळेला तिळाच्या तेलाचा दिवा हा अवश्य लावावा. तिसरी महत्त्वाची आणि साधी सेवा म्हणजे आपण ज्या वेळेला या सगळ्या सेवा करत असतो त्यावेळेला एक नारळ गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आणि त्याच्यानंतर ज्या काही तुम्ही सेवा करताय गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र किंवा 108 वेळा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप जर तुम्ही करत असाल तर त्यावेळेला हा नारळ गणपती बाप्पांच्या पुढं ठेवायचा. त्याच्यानंतर ज्यावेळी चंद्रोदय आहे त्यावेळी चंद्राला अर्घ्य द्यायचे. चंद्राला हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून ओवाळायचं, धूप दीप दाखवायचा. त्याच्यानंतर घरात गणपती बाप्पांसमोर हा नारळ फोडायचा आहे. त्या नारळाचं जे पाणी आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आणि त्याचं जे खोबरं आहे तर ते घरात प्रसाद म्हणून आपण खाऊ शकतो. नारळ हे समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळं ज्यावेळी आपण कोणत्याही देवाला नारळ अर्पण करत असतो त्यावेळी त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. त्यामुळं आज गणपती बाप्पांना नारळ फोडायलाही विसरू नका. आज संध्याकाळी 6:24 चतुर्थ स्थितीला प्रारंभ होत आहे आणि तो 8 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4:03 आहे. तसेच आज चंद्रोदयाचं टायमिंग हे रात्री 8:34 आहे. तर संकष्टी ही कधीही चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायची असते, तरच त्याचे आपल्याला संपूर्ण फळ हे मिळत असतं. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करताना गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याने अभिषेक करून त्यांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करा. त्याच्यासोबतच एक 20 दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ती 21 दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पांना अवश्य अर्पण करा. त्यासोबतच गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारे ते म्हणजे मोदक. तुम्ही जो नारळ गणपती बाप्पांना फोडलेला आहे तो तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला फोडला तरीही चालू शकतो आणि त्याच नारळाचे तुम्ही मोदकही बनवू शकता. कारण गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही त्यांना मोदक अर्पण केले तर त्यांचा आशीर्वाद तर तुम्हाला मिळेलच आणि बाप्पाही तुमच्यावरती खुश होतील. जरी तुम्ही संकष्टी चतुर्थीचं हे व्रत करत नसाल तरीही मी ज्या पद्धतीने सांगितले अशी साधी सोपी पूजा करून विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून आपण जर काही मंत्र स्तोत्र उच्चारले तर त्याही गोष्टी गणपती बाप्पांपर्यंत पोहोचत असतात आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. कारण अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पांचे आपण सगळेच जण भक्त आहोत. कारण सगळ्यांनाच गणपती बाप्पा हे अतिशय प्रिय असतात.
तर तुम्ही आज हे साधे सोपे उपाय करायला अजिबात विसरू नका. वर्षाची शेवटची संकष्टी अशी साजरी केल्याने नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी तर येईलच, पण तुमच्या आयुष्यातील सगळी विघ्नही दूर होतील. कारण कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो. तर यावर्षी ही शेवटची संकष्टी ही साध्या आणि सोप्या पद्धतीने अशी साजरी करा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.